तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे। तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागे नेण्याचं काम करणार असाल तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही। तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा, तुम्ही तालुक्यात राहिलेले कामं पुढे घेऊन जा, त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये। आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे। कोणी घाबरून जायचं कारण नाही। साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकण्याचं काम करायचंय। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही। आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत, आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत। आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजस भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली। 1991 साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली। ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर 6 महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या। आज जे या ठिकाणी 100-200 नव हिंदू गोळा झालेले आहेत ना, त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये। ज्यांच्या अंगावर दंगलीच्या केस आहेत ते आज घरामध्ये आहेत, नाहीतर आमच्या बरोबर आहेत।